नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी 5 जुलै 2024 सायंकाळी कुमारी प्रीती घुगे यांनी सद्गुरू वचन माऊली महाराज यांचा आशीर्वाद घेऊन रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या पदाचा स्वीकारला कारभार आणि सद्गुरू वचन माऊली महाराज यांना उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत रुग्णांच्या हितार्थ कार्य करण्याचे जाहीर केले। यावेळी कुमारी प्रीती घुगे यांचा वचन माऊली महाराज यांच्या उपस्थितीत रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, समाजित अभियानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आबोरे, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख पोलखोल संपादक भगीरथजी बद्दर, शेख अझहर, संदीप वायवळ आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते। मला मनस्वी समाधान झालं। आपल्या सर्वात्म हृदय परिवाराचा नियम आहे, प्राप्ती जरी नारायणांची असली तरी सेवा मात्र जरी तरी नारायण करायची। तुमच्या हक्क सेवेमध्ये जे मुद्द्यामध्ये मला अपेक्षित होतं, पोलीस मुद्दा आहे, 5वी 6वी 7वी 8वी शिकलेले कंपाऊंडर शिवरात्र पाहिलं ते मुलं मुली बोलवतात आणि त्यांच्या ताब्यामध्ये रुग्ण देतात। साधे डिग्री नसलेले किंवा शिकाऊ किंवा कॉलेजमध्ये सुद्धा नसलेल्या माणसाला टेबल देऊन आणि ते डॉक्टर जेव्हा त्यांच्या वेळेत येईल तोपर्यंत जे हैराणी होती त्यातून दूर केलं पाहिजे। देशात, परदेशात, राज्यात, गावात ज्या काही आर्थिक मदत करणाऱ्या रुग्णांसाठी धर्मदायी संस्था आहेत त्या सगळ्यांचे पत्ते नंबर्स मिळवावे, कोणत्या आजारावर कोण काय देतो याचं लक्ष द्यावं। सरकारच्या सगळ्या सवलती ज्या असतील त्या आपण कॅच करण्याचा प्रयत्न करावा आणि औषधांमध्ये काही कंपन्या अशा आहेत की त्या 20-20%, 30-30%, 40% सूट देतात, तर त्याचे सगळे पत्ते गोळा करून घ्यावे। आणि डॉक्टरांच्या बद्दल तुमचं आक्रमणपणा मला मान्य आहे, परंतु माझं म्हणणं असं आहे की खूप प्रेमाने डॉक्टरला म्हणजे वापरताना प्रेम वापरून आणि त्यांच्या हातून आपलं रुग्ण सुखा समाधानाने कसं बाहेर याची काळजी घ्यावी। आणि त्यासाठी राव परमेश्वर तुम्हाला या कामासाठी, हे बघा माझं एक स्पष्ट मत आहे की वरती देव आहे, खाली वैद्य किंवा डॉक्टर हाच देव आहे, कारण तो वेदना हरण करतो। आणि आर्थिक झालं किंवा काय झालं, वेदना लवकर कमी व्हाव्या रुग्णाच्या आणि ही तुम्हाला सेवा करायची आहे। आपल्या आक्रमकतेमध्ये किंवा आपल्या ओव्हरटेकमध्ये किंवा आपल्या लँग्वेजमध्ये, देहबोलीमध्ये, डोळ्याच्या पाहण्यामध्ये किंवा आवाजामध्ये हक्क सेवा हा शब्द तुम्ही वापरलेला आहे। ते सेवेचं भान नम्रतेने तुम्ही सगळ्यांना हाताळत चला। डॉक्टरांची पण लोकप्रियता मिळवा, पेशंटची पण मिळवा आणि सगळ्यांनी सगळ्या बाजूंनी शुभाशीर्वाद करवा। हे तुम्ही जे हातात घेतलेलं काम आहे, या कामाची पैशात किंमत होऊ शकत नाही, शब्दात किंमत होऊ शकते। परमेश्वर तुम्हाला अशी सद्बुद्धी जागृत ठेवो, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या नातेवाईकाची, तुमच्या समाजाची तुम्हाला या कामात भरभरून साथ मिळो ही ईश्वराची प्रार्थना। त्यांचे पत्ते घेऊन आणि तुम्ही आर्थिक मदत करा, म्हणजे तुमचं मुख्य हेतू डॉक्टरांच्या अन्यायाविरुद्ध युद्ध करणे आहे की रुग्णाला मदत करण्यासाठी तुम्ही धार्मिक संस्थांचे पत्ते घेऊन ह्यांनी पण जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ह्याच्यामध्ये पण थोडे रूल्स अँड रेग्युलेशन्स लावले पाहिजे की प्रत्येक ऑपरेशनची फीस जी आहे ती कमीत कमी असली पाहिजे। असं नाही की हा मिडल क्लास माणूस काय म्हणतो, एक खूप आपल्या सोसायटीमध्ये 3 क्लासेस आहेत, हायर क्लास, एकदम गरीब आणि मिडल क्लास। मिडल क्लास सगळ्या स्कीम्समध्ये बसतात, हायर क्लास त्यांच्याकडे पैसे असतात, पण मिडल क्लास जो माणूस असतो त्याच्याकडे काही नसतो, तो गव्हर्नमेंटचाच खाते, तो छोट्या कुठल्या पण खोट्या ह्याच्या नावावरती जर फंड्स काढून ते आपले पैसे आहेत, कारण की आपण नॉर्मल लोक हे टॅक्स भरतो आणि हे पॉलिटिशियन्स फक्त स्वतःचे खिसे भरतात ते। तर हे जर पैसे त्या लोकांनी चांगल्या कामाला लावले तर आपल्या भारतातल्या देशांना नागरिकांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे। हे एका माणसाकडे किंवा एका पॉलिटिशियनकडे जाण्याऐवजी हे खूप लोकांची मदत झाली तर चांगलीच गोष्ट आहे। डॉक्टर त्यांच्या रुग्णसेवेच्या संदर्भात रूम्स असो, कॉट असो, AC रूम असो, व्हेंटिलेटर असो, त्याचे जे काही चार्जेस आहेत ते बोर्डावरती त्याच्यावर मेसेज लिहायला पाहिजे की नको लिहायला पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तो प्रत्येक पेशंटचा अधिकार आहे की जेव्हा त्याला एखादी बिमारी होते, तर कारण की आजकाल डॉक्टर जे आहेत ते गरीब लोकांना त्यांच्याकडून पैसे घेतात किंवा त्यांना एवढा इम्पॉर्टन्स देत नाही, कारण की ते गरीब आहेत, त्यांना तेवढ्या फॅसिलिटी देत नाहीत किंवा जातीवरून किंवा ह्याच्यावरून पण त्यांना जे काही मुस्लिम लोक आहेत त्यांना ते जास्त जे काही हिंदूचे डॉक्टर आहेत ते घेत नाहीत।
किंवा असं पण आहे की हिंदूचे लोक त्या डॉक्टरांकडे जात नाही, पण असं आपल्याला सांगायचं की इथे माणुसकी ठेवा. तुम्ही जर कोणाला बघितलं की ते त्रास आहे त्यांना हेल्प करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. माणूस आहे तो, तुम्हाला देवानी एकुलता एक धर्म जो तुम्ही पाळू शकतो तो माणुसकीच आहे. आणि जे डॉक्टर्स आजकाल फक्त पैशासाठी लोकांना त्रास देत आहेत ते कुठेतरी आपल्याला बंद करावं लागेल. कारण की जेव्हा एखाद्याचे रिलेटिव्ह वाढतात, डॉक्टर या लेवलपर्यंत जातात की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवतात, पण ते त्यांना डेड बॉडी देत नाही. आणि जी सिच्युएशन त्यांच्या घरच्यांवर असते ते फक्त त्याच्या घरच्यांना समजते. डॉक्टर फक्त पैसे बघतात, त्या लोकांचे इमोशन्स त्यांना कळत नाही. तर हे आपल्याला कुठेतरी थांबवलं. आणि जेव्हा आपण एक पब्लिकली ह्या गोष्टी समोर आणतो किंवा सगळेजण सोबत जाऊन त्या डॉक्टर्सला भांडतो किंवा एखादी पोलिसांना धरून आपण जर समोर जातो त्या डॉक्टरांच्या, तर ते डॉक्टर्स लगेच माघार घेतात, ते ऐकून घेतात आपलं. पण हेच जेव्हा लोक एकटे असतात किंवा गावाखेड्याचे लोक आहेत, त्यांना कुठल्याच गोष्टीबद्दल ज्ञान नसतं आणि ते लगेच त्या म्हणजे साधेभोळे लोक असतात गावातले, ते तसे लोक बघून त्यांना खूप त्रास द्यायचं बघतात, त्यांच्याकडून पैसे काढायचे, लोकांना शेती वगैरे विकावं लागतं. आणि ह्या गरीब लोकांकडे लाईफ इन्शुरन्स वगैरे असं काही नसतं, हे पैसेवाल्या लोकांचे काम. आणि ज्या काही योजना आहेत आपली जी गव्हर्नमेंट बनवते, ह्या योजना ज्या आहेत लाईफ इन्शुरन्स ह्या गरीब लोकांपर्यंत जात नाही. हे फक्त पैसेवाले किंवा पॉलिटिशियन्स लोक वरच्यावर ह्या लोकांच्या नावावरती अकाउंट उघडून देतात त्यांना, पण ह्या लोकांच्या अकाउंटवरती ते पैसे येत नाही. आणि जरी त्यांनी कुठले कार्ड काढले किंवा ज्या योजना असतात गव्हर्नमेंटच्या त्याच्यावरती जरी त्यांनी रजिस्टर केलं ना, तर डॉक्टर्स काय म्हणतात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये की हे आमच्याकडे व्हॅलिड नाही आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातो, जसं परभणीचं हॉस्पिटल आहे, तिथे डॉक्टर्सच नाही आहे. तुम्हाला किती पण जास्त मार लागला असेल, एखादी एमर्जन्सी असेल, डॉक्टर्स लगेच तुम्हाला घेणार नाहीत. तिथं डॉक्टर्सची संख्याच नाही आहे. कारण आपण त्यांना पण ब्लेम नाही करू शकत गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनमध्ये अशा, कारण की तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. गव्हर्नमेंट म्हणतं आम्ही तुम्हाला दवाखाने बांधून दिले सगळे, पण एखादा गरीब माणूस आहे त्याकडे दवाखान्यात जायला पैसे नाही, तुम्ही त्याला मेडिकेशन बाहेरून आणायला लावता. जेव्हा तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेताय ॲज अ नेशन, जेव्हा आम्ही सगळेजण टॅक्स भरतोय आणि ठीक आहे आहेत आपल्या सोसायटीमध्ये खूप गरीब वर्ग आहे, त्यांना तुम्ही द्या ना. जसं तुम्ही कास्टवरती बेस्ड जसं लोकांना आरक्षण देतात, ज्यांना जॉब लागलेलं आहे त्यांचं आरक्षण कॅन्सल करा आणि त्यांना किंवा त्यांच्या मुलांना पैसे देण्यापेक्षा हे कास्टवरती किंवा जसं ह्या लोक जेव्हा बिमार पडतात अशा सिच्युएशन्समध्ये सगळ्याच लोकांना द्या ना. जाती भेदभाव नका करू द्या, जाती धर्म. आपण जे बघतोय सध्या आपल्या नेशनमध्ये फक्त जाती हिंदू आणि मुस्लिम ह्याच्यावरती इलेक्शन जिंकलेले सध्या, पण हे सोडून तुम्ही माणुसकीवरती कुठेतरी बघा. माणसाला प्रत्येक छोट्या छोट्या कुठल्या गोष्टींची गरज आहे, कुठल्या नाही आहे. आणि पहिली तर सुशिक्षित व्हा का, तर तुम्हाला माहिती भेटेल आणि तुम्ही स्वतःसाठी बोलू शकता की तुमच्या बरोबर जर काही चुकीचं घडलं तर तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि हे जे डॉक्टर्सचा जो काही पैसे काढायचा बिझनेस झालेला आहे, त्यांना ह्युमॅनिटी नाही आहे, त्यांना माणसासाठी काही करायचं नाही आहे. तुम्ही जर आज परभणीच्या वेटर्निटी हॉस्पिटलमध्ये गेले ना, माणसाच्या दवाखान्यापेक्षा त्या जनावरांना ते डॉक्टर खूप चांगलं म्हणतात. मी म्हणेल एक वेळ ते वेटर्निटीचे डॉक्टर चांगले, पण माणसाचे डॉक्टर एवढे खराब. MD करून हे करून ते करून ह्या माणसांना म्हणजे थोडी पण हे नाही आहे की सहनशक्ती. सहन असं म्हणजे ते बघून इग्नोर करून टाकतात. ठीक आहे तुम्हाला लागले बसा तिकडे 5 मिनिटं, टाईम नाही एवढा. अरे टाईम नाही, तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला त्याचं एज्युकेशन आहे, तुम्हीच त्यांना ट्रीट करू शकता. आणि तो माणूस एवढा लांबून तुमच्या पाया पडत आलाय, पण तुम्ही जर त्याला इग्नोर करत असाल तर ही गोष्ट बरोबर नाही आहे ना. आणि प्रत्येकावर जसं गरीब लोक असतात त्यांचा ॲक्सिडेंट झाला, तुम्ही कधीही हे लक्षात ठेवा की जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला किंवा तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला, प्रायव्हेट हॉस्पिटलवाले तुम्हाला कधीच नाही म्हणू शकत नाही. जरी एमर्जन्सी जेव्हा सिच्युएशन आहे ना, तेव्हा हे जे डॉक्टर म्हणतात की आधी तुम्ही पैसे भरा मग आम्ही ह्यांचा उपचार सुरू करू, हे जमत नाही. तुम्ही ह्याच्याबद्दल कंप्लेंट करू शकता, कारण की एमर्जन्सी सिच्युएशन आहे, जे काही बिल होईल काय होईल ते नंतरच्या नंतर बघेल, आधी माणूस इम्पॉर्टंट आहे. पण हे डॉक्टर फक्त पैसे बघतात आधी. तर आम्ही या रुग्ण हक्क समितीच्या अंतर्गत आम्हाला फक्त जर असे कोणी लोक असतील तर आम्हाला संपर्क करा, आम्हाला फोन लावून सांगा, आम्ही येतो. एक जण नाही येणार तिथं. जे आपलं इंडियाचा 4th पिलर आहे मीडिया, हे खूप स्ट्रॉंग पिलर आहे. सध्या हे लोक फक्त असे काही लोक आहेत, ह्यामध्ये पण 2 पार्ट्स आहेत, जे चांगले लोक आहेत आणि जे खराब लोक आहेत. खराब लोक फक्त पैसे घेऊन कुठल्या पण फक्त पॉलिटिशियन्सच्या गोड गोड बातम्या छापत राहतात, आणि चांगले लोक जे आहेत ते खूप ग्राउंड लेवलला जाऊन चांगल्या चांगल्या रिपोर्ट्स आणि ग्राउंड रियालिटी दाखवत असतात. तर आमच्याकडे जे रिपोर्टर्स आहेत ते तुम्हाला ग्राउंड रियालिटी दाखवतील आणि तुमची हेल्प करतील. तर आम्हाला जे काही आमचा
ह्याचा नंबर आहे रुग्ण हक्क समितीचा, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मग तुम्हाला अशी कुठली पण प्रॉब्लेम आली, रिस्पेक्टिव्ह तुम्ही कुठल्या पण कास्ट रिलिजन कुठले पण असतात, हिंदू मुस्लिम काही घेणं देणं नाही, तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुमच्यापर्यंत ही समिती पोहोचेल आणि आम्ही तुम्हाला हेल्प करायचं पूर्ण ट्राय करू. तुला ही प्रकारची बिमारी झालेली आहे, ही या म्हणजे ती बिमारी का झालेली आहे त्यांना त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे, त्या बिमारीचा इलाज आणि त्या इलाजाला लागणारा खर्च हे सगळं त्या पेशंटला आधी सांगितलं पाहिजे. आणि जर त्या पेशंटची इच्छा असेल तर तो तिथं कंटिन्यू करू शकतो किंवा दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ शकतो. पण हे डॉक्टर्स काय करतात की नाही अर्जंट आहे, आता तुम्ही खूप तुमची सिच्युएशन बिलकुल चांगली नाही आहे, तुम्ही ह्याच म्हणजे आत्ताच लगेच ऑपरेशन करा आणि पेशंटला खूप मेंटल स्टेट त्याची खराब करून त्याला लगेच तिथल्या तिथे ॲडमिट करतात. आणि ॲडमिट जरी झाला तो पेशंट तर त्यांना बरेच दिवस ठेवतात ते त्यांच्या स्वतःच्या वॉर्ड्समध्ये, नंतर काही त्यांचे 8-9 दिवस ठेवून चार्जेस लावतात आणि मग बोलतात की तुम्हाला आम्ही डिस्चार्ज नाही देणार. पण आपलं जे भारताचं संविधान आहे ते आपल्याला हे करतं म्हणजे खूप पावर देतं की तुम्हाला फ्रीडम आहे, तुम्हाला जर नाही करायचं ऑपरेशन तुम्ही तिथून निघून जाऊ शकता, तुम्हाला कुठलाच डॉक्टर तिथं थांबू शकत नाही. तर म्हणून माझं म्हणणं आहे की हे जे डॉक्टरांचं फक्त पैशांचा खेळ आहे, तुम्हाला AC रूम सुविधा वगैरे आणि जे हे पैशावरती तुम्हाला डिस्क्रिमिनेशन करतात की पैसे साध्या लोकांना जनरल वॉर्डमध्ये कसंही ठेवलं, त्यांना स्वच्छता नसते, ते वॉर्ड्स क्लीन नसतात, त्याच्यामध्ये रोजच्या रोज साफसफाई नसते, पसारा दिसतो, गर्दा दिसतो आणि तेच AC रूममध्ये एखाद्या माणसाला त्याच हॉस्पिटलमध्ये पण वरच्या फ्लोअर्सला असतात ते, त्याला लिफ्ट असते द्यायला, त्याच्या घरच्यांना सगळ्या सुविधा असतात, कॅन्टीन्स असते आणि तेच गरीब लोकांना म्हटलं तर त्यांना खूप लांब जावं लागतं, स्वतः त्यांच्याकडे लोक नसतात, स्वतःचे रिलेटिव्स त्यांना बाजूला ठेवून त्यांना बाहेर खायला जरी जायचं म्हटलं तर तो माणूस एक दिवस उपाशी राहून मग एखादे 15-20 मिनटं कुठंतरी बाहेर खायला जातो. तर माझं म्हणणं आहे की प्रत्येक डॉक्टर्सनी त्यांच्या इथे काहीतरी खाण्याची सुविधा त्याच्या घरच्यांसाठी, गरीब जरी असलं अरे गरिबांसाठी करा ना, श्रीमंतांना देऊन काय करतात, त्यांच्याकडे ऑलरेडी पैसे ते करतील त्यांचं, पण ज्याच्याकडे नाही आहे, जे मागत नाही तुम्हाला, ज्यांची परिस्थिती नाही त्यांना तुम्ही स्वतःहून मदत करा असं म्हणतात. ज्या स्वच्छतागृह आणि त्या चादरी वगैरे न बदलणं, खाली व्यवस्थित न पुसणं आणि कमी पगाराचे फक्त शिकवू मुलं तिथे लावून सलाईन दे, ऑक्सिजनला या प्रकारावर तुम्ही काय बोला लावतात ते एक्सप्लॉयटेशन आहे. एकतर पहिले जर आपण बघितलं जसं आपल्या देशामध्ये नीटचं चालू आहे की फक्त पैसे देऊन हे मोठमोठ्या पगारी म्हणजे पैसेवाल्या लोकांच्या मुलाला डॉक्टर बनवतात किंवा जे काही असेल मेडिकल फील्डमध्ये कुठले पण जे सगळे फील्ड्स आहेत, नर्स वगैरे हे सगळे हे पैशासाठी. जर एखाद्याचं चांगलं कॉलेज असेल तर ते त्यांना घेतात, त्यांना चांगले मार्क्स नसले तरी त्यांना काही घेणं देत नसतं, डोनेशन देऊन हे त्यांचं ॲडमिशन करून घेतात. त्या लोकांना समज नसते आणि जे काही मेडिकल निग्लिजन्स आहे, हे जे स्वच्छता न ठेवणं किंवा जे काही प्रकार आहे ना त्याच्यामुळे इन्फेक्शन्स होतात पेशंट्सला आणि त्या सगळ्या गोष्टींना मेडिकल निग्लिजन्सच्या आतमध्ये. आणि जर असं काही इन्फेक्शन झालं कुणाला तर त्याला अजून पुढचे म्हणजे ऑपरेशन्स करावे लागतील त्या लोकांना, त्यांना अजून काहीतरी प्रॉब्लेम. मॅडम की ज्या सेवेकऱ्याची योग्यता अशी मुलं ते वापरण्यामध्ये पेशंटचे जे हाल होतात, त्यामुळे जर तुम्ही काय बोलाल आणि धर्मदायाचे संस्था आहेत त्यांच्याकडून रुग्णाला इकडच्या बाजूने मदत करण्यासाठी तुम्ही काय करता? जसं सर म्हटले की ज्यांची क्वालिफिकेशन नाही आहे तर ते डॉक्टरला कंपल्सरी करावं लागेल आपल्याला एक रूल की जो तुमच्याकडे कामाला आहे त्याचा एक रेझ्युमे जो असतो आपण म्हणतो, जसे दुसऱ्या इंजिनियर्स म्हणा त्यांचे रेझ्युमे घेतो आपण, त्यांचा एक्सपिरियन्स घेतो. जर अशा लोक जे की कॉलेजमधून क्वालिफाय झालेले त्यांच्याकडे डिग्री आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, कॉलेजवाले त्यांना इंटर्नशिपला पाठवतात, गव्हर्नमेंट कॉलेजवाले सुद्धा आहेत ते इंटर्नशिप्सला पाठवतात, आपल्या जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तिथे सगळ्यांना पाठवतात. तर अशा लोकांना तुम्ही घ्या ना. आणि फक्त हे लोक काय करतात, ठीक आहे तुम्हाला जर आमच्याकडे काम नाही करायचं, एवढा फिक्स्ड पगार आहे, काम करावं वाटलं तर करा, आणि असं एक्सप्लॉइट करून खूप 8-8 घंट्यांची शिफ्ट फक्त 7,000 नाही तर 5,000 या लोकांना काम करायला. तर एक गव्हर्नमेंटने ठरवलं पाहिजे की प्रत्येक 7 किंवा 8 तास जर कोणाला काम करायचं तर ह्याच्यासाठी एवढा पगार या डिग्रीसाठी तुम्ही फिक्स करा. जर नर्स जरी आज तिला पण घर आहे, आज तुम्ही जर GST वगैरे अशा गोष्टी लावून सगळा खर्च वाढवताय तो ओव्हरऑल आपल्या सोसायटीला इम्पॅक्ट करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे आणि गव्हर्नमेंट ह्याच्यावरती नॉर्म्स आणले पाहिजे, काही ना काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आणले पाहिजे. आणि जसं या काकांनी सांगितलं की जो संस्था आहे त्यांच्याकडून तुम्ही कसे पैसे घेणार आणि कशा या लोकांपर्यंत पोहोचवणार. असे पण लोक असतात जे खोटे हे करतात. पण आम्ही जेव्हा आता एक समिती म्हणून जाणार
संस्था म्हणून त्या लोकांकडे, तर आम्ही बघतोय की त्या लोकांचे काय हाल आहेत काय नाही आहेत, आणि ते बघून आम्ही जे खरंच फाउंडेशन्स आहेत ज्या चांगल्या आहेत इन्स्टिट्यूशन्स त्यांना आम्ही मदतीसाठी सांगू, आणि डॉक्टर्सला पण आम्ही थोडं बोलू की थोडे तुम्ही जे एवढं बिल केलं आहे एवढं करू नका, थोडं त्याच्यामध्ये सवलत द्या, आणि आम्ही काही पैसे गोळा करून त्या लोकांना पुढे पैसे देऊ. रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून ही समिती आमची पूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे कार्यकर्ते आहेत. 10-20 कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहेत. जर आपल्या परभणीहून जर आम्ही औरंगाबादला पेशंट पाठवला तर त्या ठिकाणी सुद्धा आमच्यासारखेच सेवा करणारे कार्यकर्ते आहेत. गेल्या वेळेस आम्ही आपल्या परभणी जिल्ह्यातील पेडगाव इथे तिथले जे जिल्हा दवाखाना आहे, तिथं उपकेंद्र आहे, त्या ठिकाणी म्हणजे रुग्णांचे हेळसाळ करत होते डॉक्टर, त्यांना बरोबर उपचार करत नव्हते. आमची सर्व टीम आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचे पत्रकार संघाचे भगीरथजी बद्दर साहेब, आमचे प्रमोद आंबोरे, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज आणि इतर अजून भरपूर कार्यकर्ते होते. हे सगळे आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथल्या डॉक्टरांना भेटी करून तिथं आंदोलन केलं आणि सगळ्या तपासण्या केल्यानंतर आता तिथला दवाखाना व्यवस्थित चालू आहे, ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित घेतात. नाहीतर त्यांची आम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या तिथून बदल्या करण्यासाठी आम्ही आमच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून नोटीस काढली होती. परंतु आता सध्या तिथल्या लोकांना आम्ही विचारलं, आता 2 महिने झाले त्या गोष्टीला, तर आता सगळं सुरळीत चालू आहे असं ते सांगतात. डॉक्टर्स बघतात, नर्स वगैरे वेळेवर उपचार करतात असं त्या नागरिकांनी सांगितले आहे. अशा पद्धतीचं आमचं हे रुग्ण हक्क संरक्षण समितीचं काम आहे. आपल्यासोबत प्रमोद आंबोरे ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगतात. मी गेल्या 3 वर्षापासून कोरोनाच्या काळामध्ये या संघटनेमध्ये मार्फत आम्ही काम करतो आणि जे परभणीमध्ये जे गरीब रुग्ण ॲडमिट होत असतात, जे प्रायव्हेट दवाखाने, तिथं जवळपास ॲक्सिडेंटमध्ये जवळपास 2-2.5 लाख रुपये फीस त्यांची लागते तिथं. तर त्या गरिबाकडे पैसा नसते, त्यांनी इकडून तिकडून आणून 1 लाख रुपये जमा करतात. मग त्यावेळेस आम्हाला फोन येते की रुग्ण हक्क समितीला फोन येते की बाबा असा असा आमचा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे पैसे नाही, काय करायचं. मग त्यावेळेस आम्ही जातो, सगळे टीमवर्क जातो, डॉक्टरला भेटतो, डॉक्टरला विचारतो किती फीस झाली, ते गरीब आहेत ते काय पैसे देऊ शकत नाही साहेब, त्याला तुम्ही इतका आपला पेशंट 100मधून 1-2 पेशंट तुम्ही असे मोफत केले असं समजून काहीतरी समजूत काढतो त्यांची आणि त्या पेशंटला आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आपले परभणी आयुष्यचे डॉक्टर्स देशमुख साहेब आहेत, त्यांनासुद्धा असंच पेशंट आला होता. प्रमोद आंबोरे सरांनीच ती केस आणली होती. तर त्यांचे 2.5 लाख बिल झालं होतं आणि त्यांनी 1.5 लाख रुपये भरले होते, पण 1 लाख रुपये जवळ नाहीच. तर त्यावेळेस आम्ही जाऊन रिक्वेस्ट केली आणि डॉक्टरला समजून सांगितलं. मग डॉक्टरांनी आमचं ऐकून ते 1 लाख रुपये माफ केले आणि त्या पेशंटला सुट्टी दिली. असे अनेक म्हणजे किस्से आहेत. डॉक्टर पडतानी आहेत, त्यांनीसुद्धा असेच गरीब पेशंटला मदत करतात. आम्ही गेल्यानंतर तिथं ते बिल कमी करतात. ह्या अशा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम करतो. यानंतर आमचे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संघटक भगीरथजी बद्दर साहेब विनंती करतो की आपण थोडक्यात आपले म्हणूया. जगद्गुरू आपले रचन माऊली महाराज यांच्या सगळ्याच्या निवासस्थानी यांच्याकडून तुमच्या आदेशाला मान्य देऊन मी 2 शब्द बोलू इच्छितो. आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समिती ही एक डॉक्टर विरोधी किंवा रुग्णविरोधी अशी संघटना नाही आहे. रुग्ण हक्क संरक्षण समिती डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जिथं कुठं असा वाद निर्माण होतो डॉक्टर्स आणि पेशंटमध्ये आणि पेशंटला वाटतं आमचं कुठं आता काही गोष्टी असतात पेशंट अडाणी असतात मॅडम जसं म्हणलं तसं आणि डॉक्टर्सला जे सांगायचं त्याला समजत नाही. मग जेव्हा ते डॉक्टर्सला आम्ही भेटल्याच्यानंतर डॉक्टर्स आम्हाला सांगतात की असं असेल, मग आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला समजून सांगतो तेव्हा ते समाधानी होतात. प्रॉब्लेम छोटाच असतो पण ते शब्द त्यांचे खूप वेगवेगळे असतात. जसं ते किडनी स्टोन असो हे असो पण ते त्याच्या भाषेमध्ये कळत नाही. आणि विशेष असं आता जिल्हा सामान्य रुग्णालय असो, आता आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून या संघटनेमध्ये काम करतो. गेल्या कोरोना काळापासून आम्हाला ही संघटना बरी वाटली. आता ह्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमोडी हे लातूरला असते आणि त्यांनी वकिलीच्या मार्फत जेव्हा रुग्णावर अन्याय होतो किंवा वाटलं जास्त बिल लावले किंवा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाला असे प्रकरणे ते चालून त्यांच्याकडे येतात. ते निःशुल्कपणे म्हणजे त्याच्याकडून 1 रुपया न घेता
जे पीडित कुटुंब आहे त्याच्यात निःशुल्क त्यांची मदत करून कोर्ट केस जिंकून त्याला आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे. आणि बोगस दवाखाने सोनोग्राफी असतात ते अर्भकाचे ते बालमृत्यूचे प्रमाण झाले ते महिलाचे, तर त्या केंद्रासुद्धा आम्ही एक मोहीम पत्र काढून त्यांची तपासणी करण्याची सांगितली. म्हणजे बोगस सोनोग्राफी केंद्र सुरू होते, त्यामध्ये ते सोनोग्राफीचे प्रकार चालायचे, अर्भकांचं मृत्यूचं प्रमाण वाढलं. त्यामध्ये पण आम्हाला खूप यश मिळालं. पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही हे दिलं होतं आणि त्याचा धर्मदायाचा मुद्दा होता. तर परभणी जिल्ह्यामध्ये असे 15 ते 20 धर्मदाय रुग्णालय आहेत, परंतु लोकांना माहीत नाही धर्मदाय रुग्णालयाबद्दलचे. तिथं ट्रीटमेंट मोफत असते, सरकारी दवाखान्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त इथं सुविधा असतात, काहीतरी कमी मोबदल्यामध्ये तिथं जास्त ट्रीटमेंट दिल्या जाते. तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, जिथं जिथं धर्मदाय रुग्णालय आहे. आता आपलं पाथरी रोडचं एक धर्मदाय रुग्णालय आहे, खूप मोठं आहे, पण लोकांना माहीत नाही तिथं ट्रीटमेंटचे पैसे घेतले जायचे. आणि त्यांच्या आता शासनाचा GR आहे की जिथे जिथे धर्मदाय रुग्णालय आहे त्याने त्याच्यात एक पाटी लावली पाहिजे, हा धर्मदाय रुग्णालय आहे असं. त्यासमोर पाट्या लावल्या नव्हत्या. आम्ही जेव्हा निवेदन द्यायचं दुसऱ्या रातोरात अशा पाट्या लागल्या. आम्ही जाऊन फोटो काढून पहिले दाखले देतो, कुठेही पाटी नाही धर्मदाय रुग्णालय. मग ते दाखल्याचं नंतर त्या रुग्णाला थोडा उपचार मिळाला. आणि जेव्हापासून आम्ही या रुग्णालय संरक्षण समितीने काम करलो तेव्हापासून परभणी जिल्ह्याच्या विविध रुग्णालयामध्ये जे गरीब गरजू रुग्ण ॲडमिट होतात त्यांच्यासाठी आम्ही मोफत विनामूल्य आमच्या स्वखर्चातून रक्तदान करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि ह्या 2-3 वर्षांमध्ये कमी 1,500 ते 2,000 आम्ही असे रक्तदान केलेले आहे. आणि खेड्यापाड्यातून जे येणारे रुग्ण असतात डिलिव्हरीसाठी येतात, त्याला 3-4 वर्ष ब्लड लागत असतात, त्याला माहिती नसते, त्याला समुपदेशन देण्याचं आम्ही काम करतो. आणि एकंदरीत आम्ही ही सर्व टीम सर्वजण मिळून आम्ही हे काम करत असतो. आणि आज आता योगायोगानं आपण आम्हाला संधी पण दिली बोलण्याची, तर आणि आपल्या आशीर्वादाने ही संघटना अशीच चालू असावी. आणि तमाम आपल्या परभणी जिल्ह्यातील समजा महाराष्ट्रातील सर्व रुग्णांना आमच्या हातून फुलाची पार्टी म्हणून एक रुग्णसेवा घडावी. आणि राहिला विषय आपण आर्थिक मदत म्हणतो, आम्ही जास्त काय आर्थिक मदत जितके आम्ही सशक्त आम्ही जाऊन समोर डॉक्टरला बोलून मदत करतो. आणि बोलूनच आर्थिक मदतमध्ये काय दिले झालं आम्ही 4-5-10 हजारापर्यंत सगळेजण 2-2, 3-3, 5-5 रुपये जमा करून, आमचं काय एक असं आर्थिक स्रोत हे नाही, सगळेजण जमा करतो. ते एखाद्या पैसे लागत असताना त्याला आम्ही देतो, डॉक्टरांना रिक्वेस्ट करतो. आम्ही सर्व पुन्हा ते दिल्याच्या डॉक्टरांचा आम्ही मान सन्मान सुद्धा करतो, त्याचा सत्कार करतो. तर विविध प्रसिद्धी आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांना फ्रंट पेजवर घेऊन त्यांची प्रसिद्धीसुद्धा करतो, दवाखान्याची प्रसिद्धी करतो. हा दवाखाना चांगला आहे, रुग्णांची चांगली सेवा करतात, पुन्हा पैशासाठी पण आवडून करतात. पण हा झालेला सगळं दवाखाना पण ही समिती निर्माण करण्याचा उद्देश हाच आहे की रुग्णाकडून जे लूट होत असते डॉक्टरांकडून ही होऊ नये आणि रुग्णाला जास्तीत जास्त सेवा मिळाली पाहिजे आणि त्यांची काहीतरी भवितव्य घडलं पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही या संघटनेमध्ये काम करतो. आणि निश्चितच आपला आमच्या या संघटनेला आशीर्वाद असेल अशी अपेक्षा करतो. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला या गोष्टीचा आनंद वाटतो की आज माझे हृदयसम्राट वचन माऊली यांच्या हातून आज एका माझ्या भगिनीचा सत्कार केला. कशासाठी तर म्हणे रुग्ण हक्काची सेवा करण्यासाठी. खरोखरच सांगतो, रुग्ण हा देव असतो. रुग्ण हा बिमार असल्यानंतर त्याच्यासाठी जे काम करतात, आमची पप्पी आहे, पुन्हा आमचे बनकर साहेब आहेत, पुन्हा आमचे प्रमोद आंबोरे माऊली, ह्या रुग्ण हक्कामध्ये त्या मुलांनी एवढे कामं करतात, इकडे पत्रकारिता करतात, सगळा व्यवसाय करतात, पण कामासाठी अक्षरशः त्या माणसाचा धंदा असा आहे माऊली, तो वाटत नाही की तो काय धंदा करतो. पण परिस्थिती अशी आहे की तो माणूस रुग्णासाठी अर्ध्या रात्री फोन करा, दवाखान्यामध्ये हजर राहतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी टीम आहे ती 1-2ची टीम नाही आहे, ही फार मोठी टीम आहे. ह्या रुग्ण हक्क संरक्षण समितीमध्ये कमीत कमी 200 ते 300 महिला आहेत आणि 200 ते 300 माणसं आहेत. पण सगळ्यात जास्त जण इथं काम करत असेल तर हे 2-4 करतात. कारण ही पप्पी जी आहे ना, फार हुशार आणि चालाक पप्पी आहे. हा माणूस फार कष्ट करतो. आणि परत महत्त्वाचं आहे की स्वतःचा बिझनेस तो मुस्लिम लीगचा, महाराष्ट्राचा नाही तर परभणी जिल्ह्याचा रुग्ण हक्क समितीचा व पत्रकारितेचा उपाध्यक्ष म्हणून पूर्ण परभणी जिल्ह्यात काम करतो. आमचे बनकर जे आहेत ते बनकरच्या बाबतीत ते असे ते हिरा आहे, कुठल्याही चौकटीत बसवा ते बरोबर बसवतोय. कारण का तर परिस्थिती अशी आहे, एखाद्या डॉक्टरनी जर बिल 5 लाख केलं आणि त्याला जर म्हणलं बनकर हे बिल कमी करायचं आहे तर ते कसल्याही परिस्थितीत ते बनकर जाऊन 1 लाखात बसवणार म्हणजे बसवणार. ते दुनिया भाडमे जा काय होऊ जा, परिस्थिती अशी आहे. आता कसं आहे की तो पोरगा जो आहे माऊली
तो भीमा कोरेगाव म्हणजे राहुल पाटलाच्या फार जवळचा आहे. भीमा कोरेगाव म्हणून वस्ती आहे, त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची वस्ती निर्माण केलेली भीमा कोरेगाव म्हणून. आणि त्या ठिकाणी कुणाचं लग्न जरी असेल तर हे सगळेजण एकत्र येतात, बसतात, उठतात. लोकस्वातंत्र्य पत्रकार संघातर्फे मधल्या पिरियडमध्ये आमच्या एका पत्रकारांचा ॲक्सिडेंट झाला, तो मरता मरता वाचला. त्यावेळेस पत्रकार संघाने तर मदत केलीच केली, पण या बनकरांनी यांच्या सगळ्यांनी, पत्रकारांचे बीड जिल्हे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि यांच्या माध्यमातून गरिबांची सेवा, रुग्णांची सेवा म्हणजे देवाची सेवा असा प्रकार आहे. एवढंच नाही तर जुना पेडगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी एक सिस्टर डॉक्टरला दाबत होती. ती म्हणत होती, डॉक्टर साहेब तुम्ही मला त्रास देतात, ते म्हणायचे तुम्ही मला त्रास देतात. कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक एक दवाखान्यात गोळा झाले. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये डॉक्टर येत नव्हता. त्यावेळेस त्यांनी आमच्या पाया पडले, आमच्या सगळ्या पत्रकारांच्या, सांगितलं आम्ही माफी मागतो की यापुढे असे प्रकार होणार नाही, रुग्णाला आम्ही सेवा देऊ. तर परिस्थिती सांगण्यामागचा उद्देश एकच आहे. आज गुरुदेवांच्या आशीर्वादाने त्या मुलींना जे सत्कार केला, तिच्या हातून चांगली सेवा हो, तिच्या हातून रुग्णांची सेवा हो. पण एकच आहे बेटा, रुग्णाची सेवाच करा. फक्त परिस्थिती अशी आहे की हे जग आहे, ह्या जगामध्ये वावरताना महिलांनी फार डेअरिंग न वागलं पाहिजे. तुझ्यात डेअरिंग आहे, तू कर. पण कसं आहे की काही गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी फलक लावले पाहिजेत, नियम आहेत, रुग्ण हक्काचे भरपूर नियम आहेत, ते पाळले जात नाही. परभणीमध्ये एका दिवसात सगळे रोड बदलले, नावं पाट्या लावल्या डॉक्टरांनी. डॉक्टरही भीतात तुम्हाला, पण तसं पत्रकारांना जसं भीतात तसं तुम्हाला पण भीतात. पण तुम्ही चांगलं काम करा, उत्तर तुमची प्रगती होईल. आणि माऊलीने तुला आशीर्वाद दिलाय. माऊलीचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचा आशीर्वाद आहे. तू एवढी मोठी बनशील की मी तुला सांगू सुद्धा शकणार नाही. आपल्याबद्दल मी बरंच काही बोललो. या ठिकाणी जमलेले जे काही लोक आहेत, आमचे शांताक्का आहेत, पुन्हा माऊली आहेत, सगळ्यांना आपण आलात त्याबद्दल मी सगळ्यांचा शतशः आभारी. भुले साहेब, आपला मी शतशः आभारी आहे. आपली उत्तर प्रगती हो. आपल्या मुलीला आपण चांगल्या कामासाठी प्रपोज केलं त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. आणि तुम्हाला बरंच काही बोललो, मला जे काही बोलायचं आहे ते बोललो. कुणाचं मन दुखलं असेल दुखू द्या, मला काही फरक पडणार नाही. मी कुणाला भीत नाही, मी कुणाचं काही खात नाही ना पित नाही, त्याच्यामुळे मला भीती वाटत नाही. आणि तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जेवढं काम करायचं तेवढं कर. धन्यवाद. चुकून काही बोललो असेल क्षमा असेल. आता यानंतर आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरकार बोलत होतो. माऊलीला विनंती करतो की माऊली आपण खाली उभं राहून एक सगळ्यांचा ग्रुप फोटो घेऊया. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.